मी शेतकरी कन्या ह्या आपल्या चॅनलवरती सगळ्यांचं स्वागत आहे। तर आपल्याला आहे ना यूट्यूबचे पेमेंट आले आणि खूप दिवस झाला आपण व्हिडिओ बनवायचा प्रयत्न केला, पण कसं झालं कामाच्या निमित्तानं आपल्याला बनवणं झालं नाही। तर आपल्याला आज सगळं सांगायचं असं की आपल्याला यूट्यूबचे कसे पेमेंट आले, असे आम्हाला बरेच कमेंट येत होते की ताई तुम्ही किती मेहनत घेतली, कसे पेमेंट आले, हे आपण सांगण्यासाठी आजचा खास व्हिडिओ बनवायला चालू आहे। बोला। तर आपल्याला पेमेंट आले बघा कंप्लीट आता 4 महिने होऊन गेले पहिले पेमेंट आलेले, आणि आता 4 पेमेंट झाले म्हणायचं। पण ती पेमेंट येण्यामागं आपण किती काय कष्ट घेतले, काय घेतले ते तुमच्यासोबत बी शेअर करावे म्हणलं, तुम्हाला पण सांगावं म्हणलं, म्हणून चला म्हणलं आज व्हिडिओ बनवूच। कारण असे नवीन भरपूर यूट्यूबर आहेत की ते कंटाळतात चॅनल चालू केल्यानंतर आपण थोडी माहिती सांगणार आहेत आणि आपण कशी सुरुवात केली होती ही पण सांगावं म्हणलं। कारण सगळेजण असं वाट बघतात की ताई तुम्ही सांगा की कसा तुम्ही चॅनल चालू केला होता, लोक खूप जण नावं ठेवतात असं तसं, म्हणजे बरेच मला जण विचारित होते। म्हणलं आता एक व्हिडिओज बनवून टाकू म्हणले, त्यातून काहीतरी तुम्ही पण शिकता आपण पण काय शिकतो त्यातले। तर असं आपण 1 वर्षाखाली चॅनल चालू केला, त्या चॅनलला लगेच आपले सबस्क्रायबर वाढले, चॅनलचा वॉच टाइम झाला 2000 तास। पण अशा काही गोष्टी घडल्या की आपले मित्रमंडळी म्हणा किंवा आपल्या जवळचे लोक त्यांनी आपल्याला नावं ठेवलं, मग ते आपण टेन्शन घेतलं त्याचं आणि तो चॅनल बंद केला। चॅनल बंद केल्यानंतर बी कोण काय म्हणणं गेलं, म्हणलं चॅनल चालू केल्यावर नाव ठेवते, बंद केल्यावर कोण म्हणत नाही तुम्ही चॅनल का बंद केला, असं केलं तसं केलं। त्यामुळे आम्ही 1 महिन्याची रेस्ट घेतली आणि मी शेतकरी कन्या हा चॅनल चालू केला, नवीन चालू केला। आणि हा चॅनल चालू केल्यानंतर आपल्याला स्टार्टलाच जास्त कष्ट करावं लागलं नाही मी शेतकरी कन्याला। पहिल्या महिन्यातच आपल्याला भरपूर व्ह्यूज आले आणि 3 महिन्यात आपला चॅनल फुल मॉनिटाईज झाला। फक्त आम्ही काय केलं माहितीये का, कंटिन्यू त्याच्यावर व्हिडिओ टाकीत गेलो, गॅप घेतला नाही। पहिल्या चॅनलला जसा गॅप घेतला आम्ही तसा ह्या चॅनलला काही सुद्धा गॅप घेतला नाही, त्यामुळे आपला 3 महिन्यातच चॅनल मॉनिटाईज झाला। आणि असं त्यावेळेस पण वाटत होतं काय की म्हणजे आता लोक आपल्याला नावं ठेवतात तसं ते चॅनल सोडून दिला, हे तसंच आपल्याला सोडून द्यावं लागतंय काय। पण आम्ही पण एकदा ठरवलं आता तर चालू केलं, आता कुणी काहीही बोलू द्या म्हणलं, पण आपण बंद करायचा नाही चॅनल। आणि आता आम्ही कसं शेतकरीत म्हटल्यावर आहे का ना, काम करीत करीत आहे का ना व्हिडिओ टाकणं, आपला टाइमपास पण एकदम छान वाटायला लागला। पण आपला म्हणजे काम करीत करीत आहे का ना, आपण काय दुसरं असं वेगळं काय करायला लागलेलं नाही। आणि आपण काम जे आपलं रिअल मध्ये काम करतो ना आपण तेच बनवून व्हिडिओ टाकतो। आणि मग हळूहळू आंबल्याला कळायला लागलं, लोक तर नाव ठेवतात म्हणलं ठेवू द्या, पण लोक पोस्टर पोहोचायला लागलं की शेतकरी म्हणजे हे कसं कष्ट करतात, कसं काम करतात, शेती ही काय असते ही सगळ्यांना माहिती व्हायला लागलं। म्हणून म्हणलं आता काय मागे सरायची गरज नाही, म्हणलं आपण चांगलंच करायला होतं। आम्हाला 1-2 पण म्हणले कमेंट करून की ताई तुम्ही छान व्हिडिओ टाकतात, शेतीबद्दल माहिती सांगतात, मग तर काय म्हणलं आता बंद करायचा विचारच घ्यायचा नाही म्हणलं, आता थांबायचं नाही। आणि दुसरी लोक नाव कधीपर्यंत ठेवतात बघा, 1 महिना 1.25 महिना, परत कधीच तुम्हाला विचारित बी नाही तुमचं काय चाललंय ते। चांगलं चालायला लागल्यावर ते असं कोणी म्हणत नाही की कशाला चालू केला काय। आणि आता बघा आता चॅनल आपला चालतोय तर असं कोणी म्हणत नाही, उलट छान झालं म्हणतात। आणि आपलं बघून असं बरेच जणांना चालू केलंय। तर मला पण एवढं सांगायचंय की तुम्ही पण कोणी चॅनल चालू केला असेल ना, तर असं की असं भिवू नका की आपल्याला ते नाव ठेवत्यान ते नाव ठेवत्यान। कसं आहे आपल्याला जे आपल्या मनाला योग्य वाटतंय ना तेच करावं। आणि चॅनलने एकदा चालू केला ना तर पुन्हा ते मागं सरायचं नाही की आपण व्ह्यूज येईनात, आपले सबस्क्रायबर वाढणार, असं विचार थोडा पण करायचा नाही। आपले दररोजचा नियम काय आणि आपले जे साधे आपण रिअल मध्ये काम करतो तर तेच काम करून आपण दररोज 2-4 व्हिडिओ टाकीत राहायचं। आणि 4 टाकले व्हिडिओ तर त्यातले 2 ह्याला यूज येतात, 2 ह्याला कमी येतात, पण कंटिन्यू काम करीत राहिलं पाहिजे। व्ह्यूजचा विचार करायचा नाही तुम्ही, व्ह्यूजचा विचार केलं तर मग सक्सेस होत नाही। तुमचं काम काय आहे, कमीत कमी 3 महिने त्या चॅनलला फुल वेळ देणं। आम्ही तीच केलं, 3 महिने पूर्ण वेळ दिला चॅनलला, वेळ दिला दररोज 2-4 4-5 व्हिडिओ टाकीत राहायचं। आणि मग फुल मॉनिटाईज झाला, पुन्हा मग ते गुगल पिन असते ते पिन आला, मग चांगलं वाटायला लागलं की खरं आता आपल्याला पेमेंट पण येईल। आणि तिथून पुढे मग ते डॉलर ते वाढण्याचं असते, तर मग आपले जसे व्हिडिओ चालते तसे ते डॉलर वाढत असते। मग त्यात बी आम्हाला 1 महिना गेला म्हणजे डॉलर वाढायला, पुन्हा पेमेंट यायला, त्या तारखेच्या आत पेमेंट डॉलर पूर्ण व्हायला, असं म्हणजे 1 महिना झाला। मग ज्यावेळेस पेमेंट आली त्यावेळेस मग सगळ्यांनाच घरच्यांना बी सगळ्यांना चांगलं वाटलं। आणि आता बघा आता जी
चॅनल आता चालू केलेत लोकांनी, ते काय म्हणतात की आम्हाला सांगा की तुम्ही कसा चॅनल चालू केला, थोडी माहिती सांगा. त्याच्यासाठीच आपण पण व्हिडिओ काढलाय. आणि कसं आहे की प्रत्येक जणाला असं वाटतं की खरी माहिती सांगत नाहीत. खरी माहिती कसं सांगत नाहीत की बघा की हे पण आपल्या पुढे जातात काय की योग्य काय आहे ते फक्त आम्हीच सांगितलंय की 4-5 व्हिडिओ टाका, तुम्ही कंटिन्यू त्याच्यावर काम करा, एक छानसं नाव टाका, असं फक्त आपली मेहनत तेवढी चालू ठेवायची बघा. युट्यूबला आहे का नाही, कोणची स्ट्रिक नाही, कोणची सेटिंग नाही, कोणचं काही सुद्धा नाही. तुम्ही फक्त एकच मेन गोष्ट आहे, तुम्ही चॅनल चालू केल्यावर 3 महिने कंटिन्यू व्हिडिओ टाका, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, तुम्ही एकतर शॉर्ट व्हिडिओनं चॅनल चालू करा, एकतर लॉंग व्हिडिओनं चॅनल चालू करा. लाईव्हचा काही एक फायदा आहे लाईव्हचा बी, पण लाईव्ह घेतल्यावर काय होतंय माहिती आहे का, तुमच्या चॅनल मॉनिटाईज झाल्यानंतर तुमच्या लॉंग व्हिडिओला किंवा शॉर्ट व्हिडिओला व्ह्यूज पण आले पाहिजेत ना. व्ह्यूज जर नाही आले तर मग काय उपयोग आहे, चॅनल तुमचा मॉनिटाईज होणार आणि वर्ष त्याचं पेमेंट येणार नाही, त्याचा काहीच उपयोग होत नाही. त्यामुळे तुम्ही लाईव्ह पण घ्या, पण तुमच्या शॉर्ट व्हिडिओवर आणि लॉंग व्हिडिओवर पण भरपूर लक्ष ठेवा. लक्ष द्या. कारण शॉर्ट आणि लॉंग व्हिडिओ पण तुमच्या चॅनलला आलेच पाहिजेत. कारण कसं असते, कोणता व्हिडिओ कधी चांगला चलन हे कुणी सांगू शकत नसते. त्याच्यामुळे आहे का ना, नुसतं शॉर्ट व्हिडिओ लॉंग व्हिडिओ टाकीत राहायचं आणि लाईव्ह घ्यायचा. एक म्हणजे त्यानं सबस्क्रायबर वाढतात, थोडे ओळखी होत्यात. आता आम्ही पण घेतो लाईव्ह, पण आता कसं आहे आता की आम्हाला कामाच्या ह्यानं पण जास्त वेळ मिळत नाही घेण्याचं, पण एखाद वेळेस घेत असतात. आणि पेमेंट म्हणसाल तर पहिलं पेमेंट जास्त येत नाही, मी तुम्हाला सांगतो. दुसरं पेमेंट पण बरं येत आहे ठीकठाक, आणि मग हळूहळू तुमचं पेमेंट वाढतच जाते. एकदम तुमचं पेमेंट वाढत नाही अशी अपेक्षा ठेवायची नाही की युट्यूबवर असे भरपूर पैसे भेटतात, नाहीत भेटत. तुम्हाला तेवढे कष्ट करावे लागते. तुमचे हळूहळू चॅनल जसा जसा मोठा होईल तसे तसे तुमचे व्ह्यूज वाढतात, आणि व्ह्यूज वाढले की पेमेंट वाढते. आणि तोपर्यंत तुम्ही आहे का नाही, चॅनलवर कष्ट करायचं बंद करायचं नाही, कधीच बंद करायचं नाही. कसं पेमेंट आली म्हणलं का की आपल्याला जास्त आणि काम करण्याची इच्छा होते की म्हणजे आता आपल्याला थोडे 4 पैसे मिळायला लागल्यात, आणि बाकीच्यांना पण छान वाटतं की सगळं महत्वाचं म्हणजे कसं आपल्याला जे लोक नाव ठेवत होते ना, त्यांना तर खरंच ह्यांना काहीतरी चॅनल चालू केला, काहीतरी ह्यांना कमवायला चालू केलं, ह्याच्यावर काहीतरी चांगलंच आहे असं आहे. पण ज्यावेळेस पेमेंट येते ना, त्यावेळेस खरं सगळ्यांची तोंड बंद होते. पेमेंट आल्यावर तुम्हाला कोणच काय बोलत नाही. फक्त दुसरी सगळ्यात मेन गोष्ट आहे बघा, तुम्ही अगोदर तुमच्या घरच्यांना सगळ्यांना विचारा. जर सगळ्यांचा घरचे चालू सपोर्ट करा असला ना, म्हणले तरच चॅनल चालू करा, नाहीतर चॅनलच्या भानगडीत पडू नका. अगोदर घरच्याला सर्वांना बसा, चर्चा करा, चर्चा केल्यानंतर चॅनल चालू करा. नाहीतर काय होतं माहिती आहे, अर्ध्यात सोडून द्यावं लागतं. चॅनल चालू करता तुमचा चॅनल मॉनिटाईज व्हायच्या जवळ पण जातो, आणि ते तुम्हाला अर्ध्यात सोडून द्यावं लागतं चॅनल, मग त्याचा काही फायदा होत नाही. त्यामुळे पहिले मेन गोष्ट तुमच्या घरच्यांचा फुल सपोर्ट पाहिजे. बाहेरच्यांचा विचार करू नका, बाहेरचे 1 महिन्याच्या पुढे बोलत नाहीत, आणि स्ट्रीक ब्रेक काही सुद्धा नाही बघा. तुम्हाला सांगतो, आता आमचा दुसरा पण चॅनल मॉनिटाईज व्हायला लागला. 15 दिवसात तो पण चॅनल मॉनिटाईज होईल, किंवा हा तुम्ही व्हिडिओ बघत असाल त्यावेळेस आमचा तो पण चॅनल मॉनिटाईज झालेला असेल, असं काही नाही. फक्त एक स्ट्रिक आहे बघा, तुम्ही दररोज जर चॅनल चालू केल्यानंतर दररोज चॅनलला वेळ दिला पाहिजे. मग तुम्ही लॉंग व्हिडिओचं करीत असाल तर लॉंग व्हिडिओला वेळ दिला पाहिजे, शॉर्ट व्हिडिओचं करीत असला तर शॉर्ट व्हिडिओला वेळ दिला पाहिजे. तुम्ही काम केलं की तुम्हाला युट्यूब भरपूर सपोर्ट करतं, आणि तुमचा चॅनल पण मॉनिटाईज बी होतो, आणि मॉनिटाईज झाल्यावर पेमेंट यायला काही उशीर लागत नाही. जेवढा आपण मेहनत करतो ना, तेवढे आपल्याला ते डॉलर वाढतात आणि तेवढी पेमेंट जास्त वाढते. त्यामुळे फक्त मेहनत करणं महत्वाचं आहे. आणि कोण बोलतंय आपल्याला, कोण नाव ठेवते ह्याच्यावर जास्त लक्ष द्यायचं नाही. आपल्या घरातल्या माणसाला योग्य वाटतंय ना, आपल्याला चांगलं वाटतंय ना, एवढंच बस झालं. लोकांचं कसं असतं, टोमणे मारण्यावर तर असतात, आणि त्याच्यातूनच आपण पण काहीतरी शिकतो आणि आपण पण पुढे जात असतो. त्या गोष्टीला विचार करून करून आपण पण काहीतरी करून दाखवायचा प्रयत्न करीत असतो. त्याच्यामुळे आहे का जास्त लक्ष द्यायचं नाही काय म्हणते कोणते. आता लांब सांगायचं कशाला, काही लोकांनी तर आमचा चॅनल स्टेटसला, व्हॉट्सअपच्या स्टेटसला ठेवला. त्यावेळेस समजायला माहीत झाला चॅनल, पण त्यावेळेस आम्ही डोक्यातनं विचार काढून टाकलेला होता की बाबा आता चॅनल कुणी काही जरी म्हणलं तरी आता आपले चॅनल बंद करायचा नाही. आणि बघा आता आपल्याला म्हणजे पहिली पेमेंट आता आमच्या 3-4 पेमेंट झाल्यात, आपण आम्हाला बनलं नाही, पण थोड्या तब्येत बरी नव्हती त्यामुळे दवाखान्यात होत्या, आणि आपल्याला आता एवढे पेमेंट झाल्यात, पण ती सांगू शकत नाहीत की आपल्याला, म्हणजे ती परवानगीच नाही की पेमेंट किती आली. आणि तरी पण एक आपण अंदाज म्हणून एक शॉर्ट व्हिडिओ बनविलाय बघा,
त्यात सांगितलं आपल्याला पहिली पेमेंट किती आली एक आपण मोबाईल घेतलाय त्याच्यामध्ये, हम्म. तर त्या मोबाईलची किंमत अशीच आहे, थोडंफार काही टाकावं लागलं असते ना, पण अशी एवढी पेमेंट आली आहे बघा आपल्याला. हम्म. तर एवढं चांगलं वाटतंय ना पेमेंट आल्यावर. कसं आहे, आपण साधी सिंपल माणसं असतो, शेतकरी, आणि आपल्याला काहीतरी 4 पैसे कमवायचे असतात म्हणून आपण काहीतरी करायला लागले असतात. बरेच जण असे की म्हणजे घर सोडून, आपल्या घरचे सोडून बाहेर कामासाठी जातात, तर ते पण पैशासाठीच कमवतात ना. पण आपण सगळ्यांसोबत राहून, शेतातली कामं करून, आपण हे एक व्यवसाय म्हणल्यासारखंच आहे थोडक्यात. तर ते आपण 4 पैसे कमविण्यासाठी करतो, ती बी सगळ्यांसोबत. मग ह्याच्यात काय वाईट आहे का? मग हे लोकांना समजलं पाहिजे की हे काय आणि बेकार नाही. कोणताही युट्यूबर, जो माणूस युट्यूबचा चॅनल खोलतो, तो कशासाठी खोलतो? टाइमपास म्हणून खोलत नाही, काय नाही. त्याला त्याची अपेक्षा असते की आपलं युट्यूबला पेमेंट आलंच पाहिजे, म्हणून त्यानं चॅनल खोललेला असतो. आणि फेसबुकला म्हणा किंवा इंस्टाग्रामला म्हणा, ते शौक म्हणून टाकतात. पण युट्यूबचा चॅनल जी माणूस काढतो ती शौक म्हणून कोणच टाकीत नाही. त्याला प्रत्येकाला इच्छा असते की आपलं पेमेंट यावं. तर प्रत्येकाला आपापली काहीतरी कला दाखवायची, प्रत्येकाला असते म्हणजे आपण काय काम करतो, काय नाही करीत, असं प्रत्येकाला आपल्या आपल्या काहीतरी कामं दाखवायची आणि त्यातूनच काहीतरी शिकायचं असतं. एक आपलं आयुष्य कसं जगायचंय, कसं नाही, हे का असं म्हणजे आपली दररोजची कामं येतं, सगळ्यांसोबत राहून असं काहीतरी घरच्यापासून लांब राहण्यापेक्षा आपल्या घरच्यांसोबत हे काम केलेलं तर बरं आहे ना. आणि 4 पैसे पण मिळतात. तुम्हाला तुमचा चॅनल जर मोठा झाला ना, तुम्हाला एवढं पेमेंट येतंय की तुम्ही बाहेर कामाला म्हणजे गेल्यावर जेवढा पैसा भेटतो तुम्हाला, तेवढं तर उगा जेमतेम आरामशीर पेमेंट येतंय आणि करू शकता. तर बघा, तुम्ही सगळे कोणी नवीन चॅनल केले असले ना चालू, तर हार मानू नका, चला ना गेला म्हणून. तर नक्की तुम्ही निश्चित मेहनत करीत राहा, दररोज 4-5 व्हिडिओ टाकत राहा, तुमच्या चॅनलला नक्की यश येईल आणि तुम्हाला पण यश येईल. फक्त हार मानायची नाही. आणि पेमेंट तर नक्कीच येते. आता आम्हाला पण पेमेंट आली आणि आता आम्ही खुश आहेत की पेमेंट आली म्हणून, कारण आपण तेवढी मेहनतच घेतलेली असती. त्यात आपली थोडी तब्येत कमी होती, म्हणजे एवढं आरी पडावं लागतंय त्याचे, की आपल्याला व्हिडिओ काढायचे, टाकायचे. खूप म्हणजे अवघड पण तेवढंच आहे आणि करायचंच म्हणलं तर सोपं पण तेवढंच आहे. चॅनल मॉनिटाईज झाल्यावर पण तुम्हाला लय काळजी घ्यावी लागते चॅनलची. हा, असं काय नाही की चॅनल मॉनिटाईज झालंय आता झालं नाही. तर बघा, पैसे पाहिजे असले ना तर नक्की काळजी घ्या, मेहनत घ्या. तर आता आम्हाला तर पेमेंट आली, तुम्हाला पण नक्की पेमेंट येईल देवाच्या आशीर्वादानं, तुमच्या मेहनतीमुळं. तसं आम्हाला पण पेमेंट आली, ते तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टमुळं आणि सगळ्या युट्यूब फॅमिलीचे खूप खूप मनापासून बरं का धन्यवाद. कारण खूप आपल्या शेतकरी ताईला आणि शेतकरी दादांना खूप सपोर्ट केला, याच्यामुळे सगळ्यांच्या मनापासून खूप खूप धन्यवाद. आणि पेमेंट आली हे सगळं तुमच्यामुळे झालंय बरं का. आणि पुढे पण आपल्याला लांब जायचे थोडं. आणि तुम्हाला कुणाला काही अडचणी आल्या नक्की कमेंट करून विचारा आम्हाला. किंवा आपण लाईव्ह घेतला ना, त्या लाईव्ह मध्ये आपल्याला 100% कुणीही विचारू शकता. आम्हाला जेवढं कळतं 1 वर्षाचा अनुभव, तेवढं आपण तुमच्यासोबत खरा शेअर करू, खोटा नाही, खरोखर तुमच्यासोबत शेअर करू. आणि काय अडचणी आम्हाला जर कळाल्या तर ते तुम्हाला पण सांगू. आम्ही म्हणजे असं कसं आहे, दुसऱ्यासारखं असं म्हणजे मोठाड बोलणं, उगाच जास्त कामापेक्षा बाहेर असलं ना, आपलं जे रिअल आहे ना आम्ही ते सांगत असतो आणि जे आहे तेच खरं दाखवत असतो. आणि तुम्ही म्हणताल व्हिडिओ काय टाकायचे, तुम्ही घरातली कामं करीत असला घरातली व्हिडिओ टाका, तुम्ही शेतातली कामं करीत असला शेतातली व्हिडिओ टाका. तुम्ही तुमचा जे व्यवसाय आहे त्याच्या संदर्भात व्हिडिओ टाकू शकता आणि तुम्ही तुमचा चॅनल चालवू शकता. असं काय नाही की हेच व्हिडिओ पाहिजेत, तेच व्हिडिओ पाहिजेत. तुमच्या कामासंबंधित व्हिडिओ टाकून तुम्ही चॅनल चालवू शकता. तर चला तर सगळ्यांच्या युट्यूब फॅमिलीचे सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद आपल्याला पेमेंट आल्याबद्दल. आणि तुम्हाला पण लवकर पेमेंट येईल, फक्त मेहनत करा आणि चॅनलची तितकीच काळजी घ्या. जसं आपल्या जीवाची आपण काळजी घेतो ना, तशी त्या चॅनलची पण काळजी घ्यायची. नक्की तुम्हाला पण पेमेंट होईल. आणि सगळ्यांचा आशीर्वाद असाच आमच्या पाठी पण राहू द्या, की आपल्याला आणि खूप काहीतरी बनवायचंय, काहीतरी या चॅनल वरती काम करायचंय आणि खूप मोठा चॅनल करायचा आहे. तर सगळ्यांचा सपोर्ट असाच राहू द्या आपल्या शेतकरी ताईवर आणि शेतकरी दादावर. चला, तर सर्वांनी इथपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद. आणि अजून आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. काही चुकत असलं तर कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडत असले तर तरी पण आपल्याला कमेंट करून सांगा. आपल्या चॅनलला भेट दिल्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद. बाय.